मनोहर भोसलेनं रिअल इस्टेट एजंटची 50,000ची फसवणूक केली। सोलापुरातील गौतम कसबेकडून विधिवत पूजेसाठी मनोहर भोसलेने 50,000 रुपये घेऊन फसवणूक केली होती। कुर्डुवाडी पोलिसांनी भोंदू मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार विशाल वाघमारेला अटक करून माढा न्यायालयात हजर केलं होतं। भोंदू मनोहर भोसलेला फसवणूक प्रकरणात 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। भोसले जो आहे तो सराईत गुन्हेगार असून त्यानं या ठिकाणी यातील फिर्यादी गौतम कसबे यास त्याच्या व्यवसायामध्ये यश येत नसल्यामुळे त्याच्याकडनं 2 लाख रुपयाची मागणी केली आणि पूजा घालण्यासाठी त्याला आग्रहित केलं आणि त्यासाठी त्यानं जवळपास 50,000 रुपये स्वीकारलेले होते। मांजरी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन 2 वाजता त्यांना 35(3) नोटीस दिल्यानंतर ते जवळपास 2 आठवड्याची मुदत पाहिजे असते, पण त्यांनी त्यात मुदतच दिली नाही। 2 वाजता त्यांनी दोघांनाही नोटिसा दिल्या आणि त्या नोटिसा दिल्यानंतर ते त्यांना संदेश दिली नाही 35(3) पण इलिगल डिटेन्शन होतं, तो एक ग्राउंड होता आमचा आणि कोर्टाला ते इलिगल कस्टडी संदर्भात आम्ही आर्ग्युमेंट केलं कोर्टात बरेच वेळा। सगळं कोर्टाने ते कन्सिडर करून त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी दिली।